मित्रांनो नमस्कार. अनेक संस्था, NGO, ट्रस्ट स्थापन केल्यानंतर काही कालावधीनंतर त्यामध्ये बदल होतात व हे बदल वेळोवेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना कळवायचे असतात. या सर्व प्रक्रियेला बदल अहवाल किंवा चेंज रिपोर्ट दाखल करणे असे सुद्धा म्हणतात. हे अहवाल दाखल करताना आपल्याला बदल अर्ज म्हणजेच चेंज रिपोर्ट ऍप्लिकेशन हे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल करावे लागते. मित्रांनो, हे चेंज रिपोर्टचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक मालमत्ता बदल अर्ज, दोन विश्वस्त बदल अर्ज. आता पुढे जाण्याच्या आधी आपण मालमत्ता बदल अर्ज म्हणजे काय व तो कसा दाखल केला जातो व त्याची प्रक्रिया व कागदपत्रे याचा अभ्यास करूया. मालमत्ता बदल अर्ज दाखल काय करावा लागतो हे आधी आपण समजून घेऊ. एखाद्या संस्थेला एखादा व्यक्ती त्याची मालमत्ता किंवा काही गोष्टी दान करतो किंवा एखादी संस्था आपल्या गरजेसाठी, आपल्या कामासाठी, आपल्या उद्दिष्टांसाठी एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून एखादी मालमत्ता विकत घेतो व ही मालमत्ता संस्थेच्या PTR मध्ये नोंद असणे अत्यंत महत्वाचे आहे व ते कायद्याने बंधनकारक सुद्धा आहे. तेव्हा ही मालमत्ता जेव्हा नोंद करायची असते व या नोंदणी प्रक्रियेलाच चेंज रिपोर्ट करणे असे म्हणतात. ह्या चेंज रिपोर्ट करताना अनेक कागदपत्रे लागतात. त्यामध्ये PTR उतारा, संस्थेची घटना, तसेच अनेक ठराव, तसेच आपण जी मालमत्ता घेतली आहे त्याचा इंडेक्स तो. मित्रांनो, हे PTR म्हणजे काय? अनेकांना हा प्रश्न पडलाच असेल. तर मित्रांनो, PTR म्हणजे हे सातबारासारखे असते. जसे आपल्या जमिनीचा आपला सातबारा असतो तसेच संस्थेचा हा एक PTR उतारा असतो. त्या PTR उतार्यामध्ये संस्थेची घटना तसेच संस्थेबद्दल सर्व काही माहिती आपल्याला त्या PTR उतार्यामध्ये मिळते. PTR हा उतारा सहाय्यक धर्म आयुक्तालयांकडे असतो, ज्यामध्ये संस्थेबद्दल संपूर्ण माहिती या PTR उतार्यामध्ये दिली असेल. तुम्हाला सुद्धा जर एखाद्या संस्थेबद्दल किंवा एखाद्या NGO बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही सुद्धा PTR दाखला काढू शकता. आता मित्रांनो, विश्वस्त बदल अर्जाबद्दल माहिती घेऊ. मित्रांनो, विश्वस्त बदल अर्जामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींसाठी बदल अर्ज दाखल करावे लागतात. 1. कार्यकारिणीचा कालावधी संपल्यानंतर. 2. एखाद्या विश्वस्ताचा किंवा कार्यकारिणी सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर किंवा कुठल्याही सभासदाने राजीनामा दिल्यामुळे आपल्याला या 3 गोष्टींमध्ये बदल अर्ज दाखल करावा लागतो. चेंज रिपोर्ट ऍप्लिकेशन दाखल करताना आपल्याला ह्यामध्ये 3 गोष्टींमध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. एखादी संस्था स्थापन झाल्यानंतर ठराविक काळानुसार त्याच्या निवडणुका होत असतात. ह्या निवडणुका संस्थेच्या घटनेनुसार होत असतात व संस्थेच्या घटनेनुसार झालेले निवडणुकानंतर झालेले बदल हे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना कळवणे हे संस्थेसाठी बंधनकारक आहे. तेव्हा हा झालेले बदल चेंज रिपोर्टद्वारे आपण सहाय्यक आयुक्तांना कळवायचे असतात. आता दुसरा मुद्दा बघूया. एखाद्या सभासदाच्या म्हणजेच विश्वासाच्या मृत्यूनंतर त्याच्या रिक्त झालेल्या जागेवर दुसरा व्यक्ती नियुक्त करायचा असेल तर त्या संस्थेला बदल अर्ज दाखल करावा लागतो. हा बदल अर्ज 90 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या संस्थेला दाखल करायचा असतो. आता तिसरा मुद्दा बघूया. तिसरा मुद्दा म्हणजे एखाद्या कार्यकारिणीच्या सभासदाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा त्याच्या जागी दुसरा सभासद नियुक्त करायचा असेल तर त्या संस्थेला सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे बदल अर्ज दाखल करून तो बदल त्या संस्थेच्या घटनेवर घ्यावा लागतो व ही सर्व माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांना कळवावी लागते. आता आपण लागणाऱ्या वेळेबद्दल बोलूया. आपल्या अर्जाबरोबर आपण सगळ्या गोष्टी दिल्या असतील, तंतोतंत सगळ्या अटी नियमांची पूर्तता केली असेल, कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर लवकरात लवकर आदेश मंजूर होऊन त्याची PTR दप्तरी नोंद होत असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला, तसेच आपल्या मनात याबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.